बंधू विकृत खरातचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत। बंधू खरातकडे राजकीय नेत्यांची रीग लागायची, अगदी त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागायची, एवढी मोठी गर्दी त्याच्याकडे व्हायची आणि यातूनच त्याने कोट्यवधींची माया जमवली। पण एवढंच नाही तर या बंधूनं राजकीय ओळखीचा वापर करत सरकारला गंडवलं, किंवा मग आपण असं म्हणूया की या बलात्कारी खरातवर सरकारनं अक्षरशः निधीची खैरात केली। 2018 मध्ये राज्यामध्ये भाजपचं सरकार सत्तेत असताना या बंधूला जवळपास 1.25 कोटींचा निधी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। मिरगाव तालुका सिन्नरमध्ये बंधूनं 2010 मध्ये हे मंदिर बांधून त्याला सिद्धक्षेत्र असं नाव दिलं। 2018 मध्ये सरकारने मंदिरासमोर सभामंडप बांधकामासाठी 36,20,000चा निधी दिला। मंदिराच्या आजूबाजूला पेवर ब्लॉकिंगसाठी 4,91,000चा निधी दिला। महिला पुरुष स्वच्छतागृहासाठी 7,72,000 रुपये दिले आणि फक्त चेंजिंग रूमसाठी 13,36,000 रुपये दिले। पार्किंगसाठी 68,000 रुपये दिले। भक्त निवास बांधकामासाठी 12,53,000चा निधी देण्यात आला आणि सगळ्यात यामध्ये आश्चर्य म्हणजे कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमसाठी 13,36,000 रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला। इथल्या बगीच्यासाठी 4.5 लाखांचा निधी देण्यात आला। असे जवळपास 1,05,00,000 रुपये सरकारनं दिले। सरकारनं या बंधूच्या अधर्माचं दुकान उभं करण्यासाठी हा एवढा मोठा खर्च केलेला आहे। सरकारी पैशानं अक्षरशः या बंधूवर, या विकृतावर, या बलात्कारीवर पैशाची खैरात झाली। तेव्हा राज्यामध्ये भाजपचं सरकार होतं आणि ज्यांच्या खात्यामधून हा निधी दिला गेला ते जयकुमार रावल हे त्यावेळेला त्यांनी हा निधी दिला, ते पर्यटन मंत्री होते। आता दुसरं बघा, काही वर्षातच खरातनं मंदिराच्या बाजूला 17 एकर आंब्याची बाग खरेदी केली। स्थानिकांच्या माहितीनुसार खरं तर बागेच्या शेजारी 13 कोटी रुपये खर्चून एक अलिशान असं फार्म हाऊस उभं राहिलं। बागेला लागूनच एक विहीर बांधली आणि याच विहिरीजवळ हा विकृत बडे नेते अधिकारी यांच्यासाठी पूजा करायचा। सिन्नरमध्ये या बंधू खरातने काहीशे लोकांसाठी 1,00,000 लिटर पाण्याची टाकी उभारली आणि तीही फक्त फार्म हाऊससाठी, ती देखील नाशिक महापालिकेनं। सरकारी निधीने मोठी कामं, लाखो लिटर पाण्याची टाकी, याचा अर्थ असा आहे की हे जर उघड झालं नसतं तर लाखोंनी वाढणाऱ्या भक्तांसाठी आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी या बंधू खरातने पुढे एक मोठी योजना आखली होती। 10वी नापास असलेल्या, कॅप्टनच काय पण माणूस म्हणून सुद्धा लायक नसलेल्या या विकृताला मरण यातना म्हणजे काय हे दाखवण्याची आता वेळ आली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।